शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपोद्गार कानी कुंडले मोती दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशी पाशी दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्व देवतांपाशी दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी. नमस्कार मित्रांनो, अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दीप अमावस्या आणि आज आम्ही छोटी पूजा करणार आहे. तर काय करणार आहे त्याच्यामध्ये? जसं नॉर्मल असते पूजा, त्याच्यामध्ये पहिलं बाप्पाची पूजा करायची असते आणि सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांची म्हणजे कणकेच्या दिव्याने त्यांचं औक्षण करायचं असतं, कारण त्यांना नजर वगैरे लागू नये म्हणून आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. ठीक आहे. तर इकडे आता समय आणल्यात 1 2 समयाने दिवे दिवे म्हणजे जे पण काही हे दिवे काय? आहेत ते नॉट ओनली समया हे पण दिवस आहे ना? दिवाच आहे. हो. हा एक क्यूटसा दिवा आहे आपल्याकडे, पण याला आपल्याला इथे लावायला काहीच नाही. अरे भारी वाटलं असं. हे बघा आपले देवाराम. सगळे दिवे मस्तपैकी खूप घेतले. काय बोलते? सगळे दिवे आपण छान बघून घेतले. तर आता आपण पहिलं काय करणार आहे? आता आपण माती बनवणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही वाती बनवतोय. आता दिव्यामध्ये टाकण्यासाठी एक एक वाती आम्ही बनवतोय. तर काय सांग, म्हणजे तुला कसं समजलंय दीप अमावस्याचं? मम्मी आजीकडून. आजीकडून? येस. आजीचा कॉल आलेला? नाही रे, लहानपणापासून बघते तसं करते. मला तर माहित पण नव्हतं. मी इंस्टावरती बघितलं की 12ला दीप अमावस्या, मग नंतर आठवलं मला. घरी असल्यावरती आमचं अरे डिस्कशन एवढे ठीक आहे का? जेव्हा लग्नाच्या आधी घरी होते तेव्हा डिस्कशन व्हायचं. काय डिस्कशन? हेच ते दीप अमावस्या दिवे लावले पाहिजेत वगैरे. आता ना आपल्याला ते कापसाचं हे पण माळ पण करायचे. कापसाचा हार बोल, तो हार आपण कसं बनवणार आहे ते आपण. तर मित्रांनो, उद्यापासून श्रावण चालू होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट यावेळी गोष्ट आम्ही म्हणजे पूर्ण श्रावण पाळणार आहे. तर का ते बाकीचे सांगेल. आमच्याकडे बाप्पा येणार आहे ह्या वर्षी. या. Yes. तर बाप्पाचे ब्लॉग्स वगैरे पण येतील. काय कुठून खरेदी करतोय आम्ही सामान वगैरे, काय डेकोरेशनचं वगैरे ब्लॉग्स येतील. परत गणपतीचं फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, आमचा 5 दिवसाचा बाप्पा असणार. तर तसे आम्ही ब्लॉग टाकणार आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. हे काय करते तू? दिव्यांसाठी मी हार बनवते. दिव्यांचा हार? दिव्यांचा हार नाही हा स्पेशली, असा बनवतात कापसाचा हार. हा काय? मग हा कुठे ठेवणार? कापसाची माळ दिव्यांना घालणार अर्थात. तर हे आमचे वात लावून झालेले आहे. हो, असं आहे काय? म्हणजे काय काय करणार आता? देव ठेवणार का इकडे? देव नाही ठेवणार, आज दिव्यांची पूजा असते, फक्त दिव्यांची? कणकेचे दिवे पण बनवणार आहे. कणक्याचे दिवे? ते काय असतं? कणकेचे म्हणजे पिठाचे दिवे, गव्हाच्या पिठाचे दिवे. का बोलतोय? आणि ते इकडे ठेवायचे? भारी आहे. फुलं पण घेऊन ये. मित्रांनो, आता मी थोडंसं सामान आणायला गेलेलो, त्याच्यामध्ये मी थोडासा कापूस आणलाय. तर आमचा कापूस संपलेला आणि थोडं खायला आणलंय आम्हाला. तर हे एवढी तयारी झालेली आहे. आणि इकडे आता जे दिवे बनवायचे आम्हाला पिठाचे, त्याची तयारी चालू आहे. तर एक कुठलं पीठ घेतलंय? पीठ, सॉरी, पीठ. हे पीठ गव्हाचं पीठ. अच्छा, गव्हाचं पीठ. ओके. मी मगाशी बोलली होती ना तुला. हा हा हा. तर हे का करतात म्हणजे हे? लिटरली तू मला ना असं विचारतो जसं की मी आजी आहे. मला अरे म्हणजे तुला माहिती असेल ना थोडंफार. काही माहित नाहीये एवढं. मी तुला मगाशी सांगितलं जेव्हा पण ठीक आहे. इंट्रो दिला तेव्हाच मी सांगितलं की दीप अमावस्या ही आजची चांगली असते, दिव्यांची पूजा केली जाते याच्यामध्ये. आणि मला एवढंच माहितीये की घरामध्ये वाईट शक्ती येऊ नये म्हणून आजची ही पूजा असते, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ती दिव्यांची पूजा असते आणि नजर काढली जाते घराची. अच्छा, घराची नजर काढली जाते. घराची. परत
लहान मुलांची वगैरे, जर घरात कोणी लहान ओके, मुलं म्हणजे असतील तू लहान मुलगी आहेस, तुझी नजर आता मला लागली. एक्झॅक्टली माहित नाही, जर हे रॉंग असेल ना माझं तर तिथे येऊन कोणतरी बोलेल, ए बाई तुला काय माहितीये का, उगाच काहीतरी नको बोलूस. माझी बायको बघा किती सुंदर असं पीठ मळते. सुंदर नाही झालंय ते, थोडं थोडं ठीक आहे, पण भाकऱ्या तर लय भारी बनवते. भाकऱ्या चपात्या चपात्या पण चांगल्या बनवते. चपात्या तर भाई भाई खतरनाक, असं एवढं बोलूस पातळ आणि अरे म्हणजे सर्वच चांगलं बनवते तू. तुझ्यासारखं कोण आहे का? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, स्माइल घे, स्माइल. दिवे आयुष्यभर आपल्याला प्रकाश देतात, त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कणकेचे दिवे बनवून असं. पहिले तर असे दिवे नव्हतेच ना, लोक Okay. जर काही पूजा वगैरे असेल तर ते असेच दिवे बनवायचे. अच्छा, ठीक आहे, त्यामुळे मग हे कणकेच्या दिव्यांची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे पहिल्यापासून. ओके, म्हणजे आपण खूप आधीपासून हे आता त्याचं पण काहीतरी असणार, अच्छा, त्याचं पण काही ना काहीतरी असणार, पण आपल्याला ते माहित नाहीये ना, किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या थ्रू समजते. ठीक आहे, तर ओके. कणकेचे दिवे ना समथिंग काहीतरी म्हणजे मुंग्यांना वगैरे खायला पण मिळतं, ह्याच्यासाठी पण बनवले जायचे हा. म्हणजे मी आता एक्झॅक्ट खरंय की नाही मला अच्छा, माहित म्हणजे नाहीये हा. काय आहे ते हा. स्टोरी आहे ते माहिती नाही. जर किंवा मित्रांनो मुंगी वगैरे. तुम्हाला जर ह्याची स्टोरी माहिती असेल किंवा का कणकेचे दिवा बनवतात दीप अमावस्याला, तर ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये टाका. ओके, तर हे आमचे एवढे दिवे बनवून झालेले आहेत. म्हणजे किती बनवायचे असतात? मला जे माहितीये की ओके, हा, ठीक आहे, ठीक आहे. अमावस्या आहे आज. म्हणजे हे गोड पदार्थ असे बनवले जातात ना? मला इतका वेळ पण नाहीये माझ्याकडे की मी आजचा call करू आणि नाही, मी तर हे नॉर्मल बनवले. असे हे नॉर्मल आहेत आपले गव्हाच्या पिठाचे. येस. ओके, तर कसे तर बनवले एवढे आमचे 3 झालेले आहेत. मी कसे बनवले ते पण दाखव. आता बघा हे सो असं केलंय मी, असं 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 करून घेते. भारी आहे रे तू भेंडी, भारी बायको भेटले मला. यात काय बिग डील आहे पण. नाही पण ते दिवे बघ ना कसले सुंदर वाटतात एकदम. आता डेकोरेट करू का ते? मला तर माहिती पण नव्हतं हे दीप अमावस्या. माझ्या बायको मला समजलं. माझी बायको हुशार आहे खूप. गटारी नसते नुसती, आणि म्हणजे? ती गटारी पण नाही, ते समथिंग काहीतरी गतहारी आहे, गतहारी. हा काय? अच्छा, मग ते गटारी गटारी बोलतात, ते गतहरी असतं. लोक त्याचं काहीही करून टाकतात, काहीही. आता इथे पण मी फक्त काहीतरी चांगल्या भावनेने करते. ठीक आहे, आता मला माहित नाही एक्झॅक्टली काय काय, काही गोष्टी मला नाही माहितीये, तर लोकांनी येऊन मला सांगाव्या की ह्याची प्रथा ही आहे, हे याच्यासाठी केलं जातं, याच्या मागचा उद्देश हे असायचं वगैरे पूर्वीचं. ठीक आहे, सो याच्यामध्ये पण आपण माती घालून घेऊया. आमचा कापूस संपला होता कारण की सगळा यूज झाला कापूस, तर आता मी नवीन कापूस घेऊन संपला आलो. होता माहित. ठीक आहे, सो आता मी दिव्यांचे हार बनवते. म्हणजे अच्छा, म्हणजे हे वाले हार जे कापसाचा बनवले, हार बनवते. हे बघा, हे वाले जे हार बनवले ते परत आम्ही बनवणार आहे. कापसाचा हार मी आता दिव्यांसाठी बनवते. Okay? तर मित्रांनो आमचे एवढं झालेलं आहे. दिवे तर झाले, दिवे बघून घ्या कशा सुंदर प्रकारे आम्ही हे केले. अजून त्याला सजावट करायची आहे, हळद कुंकू वगैरे लावायचं असेल. हे पण लोक किती सुंदर सुंदर बनवतात. हा वाला हार पण आता मला जसा जमलो तसा मी बनवते. नाही पण तू चांगलं बनवलंय. सो मी याला इथे असं माळते. सुंदर सुंदर असं वाटतं. ठेवायचं असतं का? तर बघा समय आमची किती सुंदर अशी दिसते. शो येतो रे पूर्ण, म्हणजे भारी वाटतं एकदम. हे पण नीट करतो जरा. आता त्या दिव्यांना पण करणार काय आपण? म्हणजे फक्त आता हे इकडे लास्ट मोठ्या समयला. ओके, बनवून झालाय, घातला. क्यूट वाटतंय ना? भारी वाटतंय. आता एक लुक आला. विनाशाय दीपाज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्तर कानी कुंडले मोती हात. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा जळो देवापाशी, उजेड पडो तुळशी पाशी. दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्व देव देवतांपाशी. खूप गडबडीत आहोत आम्ही. माझा नेल आर्टचा क्लास तिकडे चालू झालाय, स्टुडंट्स येऊन बसलेत आणि आम्ही अजून घरातच आहोत.
ट्रायपॉड वरून व्हिडिओ काढू शकलो असतो, नुसता मोबाईल घेऊन हातात बसलाय आणि व्हिडिओ नाही काढली, हे नाही केलंय. हे भाई पीओव्ही अँगल एक POV ट्रायपॉड वरती एकच सेट केलं राहिला. काहीही काम केलेलं नाहीये, काहीही. तर मित्रांनो ह्याच्यात आता आम्ही तेल घालून घेतलंय. ह्याच्यात कमी पडलं टाकलं. थोडंसं, हा. हे तांदूळ अशा दिव्यांच्या खाली का? हम्म. ते सर्व दिव्यांच्या खाली का टाकत म्हणजे? होय. ओके. आमचा क्यूटचा करून एकदम कसला भारी दिसतोय. आता हे कम्प्लीट वाटतंय बघा. आपण कोणतीही पूजा सुरुवात करण्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा करतो, त्यामुळे आपण गणपती बाप्पाची पहिली पूजा केली. ठीक आहे, सो आता आपण दिवे लावून घेऊया. तर आता इकडे आम्ही मस्त दिवे लावतोय. या असे छोटे मोठे परंपरा आपण जपल्या ना तर कसं घरामध्ये थोडं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर हा म्हणजे कसं जे काय असं निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. आता किती भारी वाटते. गणू तर जाम क्यूट आहे. कसला भारी वाटते गणू. तर दिवे लावून झालेले आहे, गणेश पूजा झालेली आहे. आता पुढे काय करणार आहे आपण? आता आपण शुभम करोती म्हणूया. ओके. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोद्गार कानी कुंडले मोती हा दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशी पाशी. दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्व देवतांपाशी. दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी. पुत्रार्थाला मिळे पुत्र, वृक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय. नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. अशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तर आमच्या घरची दीप पूजा आमची झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही कशी दीप पूजा केली आहे घरी ते नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये. आणि आमचं काही चुकलं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कमेंट मध्ये पण सांगा की काय आमचं नक्की चुकलंय. ठीक आहे. तर पण देव भोळी भाबडी पूजा मानून घेतो, तर तुम्ही पण घ्या मानून. तर अशाच नवीन नवीन ब्लॉग वगैरे अशा परंपरा नवीन ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे साठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनच्या टॅब वरती क्लिक करा. तर भेटूया परत एकदा अशा नवीन ब्लॉग मध्ये. बाय.